बहिणीच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, आपापल्या समस्याबाबत प्रश्नाबाबत आपण सातत्यानं सरकारचं प्रशासनाचं लक्ष आपण त्या समस्यांकडे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपण त्याच्याकडे वेधत असतो. मात्र पहिल्यांदाच सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे एका लेखी पत्राद्वारे एक चांगली मागणी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या संदर्भात संभाजी ब्रिगेड या सामाजिक व राजकीय संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये एक मागणी केलेली आहे की त्या मागणीमध्ये असं लिहिलेलं आहे की कुठलीही गरज नसताना किंवा मागणी नसताना सरकारने सत्तेची गोडी चाखण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि 1,500 रुपये या बहिणींना देऊ केले आणि निवडणुका जिंकण्यासाठी जवळपास 2.5 कोटी बहिणी यासाठी पात्र ठरवल्या. मात्र सरकारकडून याबाबत जे काही व्हॅलिडेशन करणं आवश्यक होतं तर ते व्हॅलिडेशन योग्य रीतीनं झालेलं नाही आणि मग अशातच 15,000 बोगस लाभार्थी सापडले. ते सरकारच्या चुकीमुळे, सरकारच्या प्रशासनाच्या चुकीमुळे ते लाभार्थी समोर आले. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारच्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देणं, सत्ता सोडणं आवश्यक होतं. मात्र सरकारनं अशी कुठलीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. अशातच ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे हे 15,000च्या आसपास बोगस लाभार्थी सापडले तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं. मात्र गरज नसताना, कारण नसताना 18 सप्टेंबर 2025 रोजी सरकारकडून पुन्हा एक फतवा काढण्यात आला की लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली पाहिजे आणि ई-केवायसी प्रक्रिया राबवत असताना सरकारकडून अशी कुठलंच व्हॅलिडेशन करण्यात आलेलं नाही की लाडक्या बहिणी ह्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची पडताळणी होईल. म्हणून सरकारकडून फक्त आधार आणि मोबाईल एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही याच गोष्टीची फक्त पडताळणी करण्यात आली आणि ज्यांचे लिंक नव्हते त्यांना आधार सेंटरवर जाऊन 150-200 रुपयाचा विनाकारण भुर्दड भरावा लागला. रांगेत त्यांना 2-2, 3-3 दिवस उभं राहावं लागलं आणि अशा स्थितीमध्ये जर सरकारला द्यायचं असेल तर सरकारनं कुठल्या कारणामुळे, जी काही माध्यमांसमोर जी काही कारणं सांगितली जातात सरकारकडून की 4 चाकी वाहन निघलं, उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, एकाच वेळी 2-2 ठिकाणचा लाभ घेत होते, बोगस लाभार्थी आहेत, तर ते त्या लाभार्थ्यांना सांगितलं पाहिजे आणि सरकारने याबाबत एक तारीख निश्चित केली पाहिजे की दर महिन्याच्या जे काही पात्र बहिणी असतील तर त्यांच्या 10 तारखेला म्हणा, 15 तारखेला म्हणा, 5 तारखेला कुठल्या तरी एका निश्चित तारखेला तो लाभ त्यांच्या खात्याला कुठलाही गाजावाजा न करता जमा केला पाहिजे. अशी मागणी संभाजी ब्रिगेड या संघटनेने मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या लेखी पत्राद्वारे केलेली आहे. त्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि मग ही एक अतिशय चांगली मागणी आहे की आमदारांनी सुद्धा, जे काही विरोधातील आमदार असतील किंवा जे काही सत्तेत आंधळे झालेले आमदार असतील तर त्यांनी सुद्धा सरकारला याबाबत विचारलं पाहिजे की लाडक्या बहिणीचं जे काही वेबसाईट आहे, पोर्टल आहे, तर त्या लाडक्या बहिणीला तिथं माहिती दिली पाहिजे एका रकान्यामध्ये की तुमच्याकडे भाजीपाला विकण्याची 4 चाकी गाडी आहे, लोडगाडी आहे, हातगाडी आहे, त्याच्यामुळे तुमचा लाभ नाकारण्यात आलेला आहे किंवा तुमच्याकडे एकूण असलेल्या 10 गुंठे शेतीमध्ये तुमचं उत्पन्न जे होतं तर ते 3 लाखापेक्षा 5 लाखापेक्षा जास्त आहे. तुम्ही जे काही रोजगार हमीच्या कामावर जाता तर त्या रोजगार हमीच्या मजुरीचे दर वाढल्यामुळे तुम्ही सध्या आता आयकर विभागाच्या लिस्टमध्ये हिट लिस्टवर आहात, त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. किंवा तुमचं वय लाडक्या बहिणीचा अर्ज भरताना 45 वर्ष होता, आता ते 65च्या पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबातील जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ते सरकारी नोकरीवर आहेत, जे काय आहे ते कारण त्या लाभार्थ्यांना सांगितलं पाहिजे. आणि या इथल्या बेशरम सरकार व्यवस्थेनं एकतर लाडक्या बहिणीला जर लाभ द्यायचा असेल तर सुखासुखी दिला पाहिजे, नाहीतर ही योजना बंद केली पाहिजे. लाडक्या बहिणी तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत किंवा तुमच्या नावानं बोटही मोडणार नाहीत, उलटा तुम्हाला आशीर्वादच देतील. मात्र सरकारनं या लाडक्या बहिणीची फसवणूक करू नये अशी आमची मागणी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.